मित्रहो, मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी होती असं म्हटलं जातं. आणि आज आता परिस्थिती काहीशी बदललेली आहे, कारण मुंबईचं क्रिकेट हे सगळ्या देशभरात वेगवेगळ्या छोट्या-छोट्या राज्यांमध्ये सुद्धा आता फोफावताना आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे फक्त मुंबईचीच मक्तेदारी आहे असं काही राहिलेलं नाहीये. पण तरीही आजही देशात मुंबई हे क्रिकेटचं एक प्रमुख केंद्र आहे आणि त्यामुळे मुंबईचे जे पदाधिकारी आहेत किंवा मुंबईचे एकूणच जी क्रिकेटचं राजकारण आहे याच्याकडे खूप बारकाईनं पाहिलं जातं. याच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी अभय हडप याची निवड झालेली आहे. आणि अभय हडप यांची जी निवड झालेली आहे त्या निवडीचं वैशिष्ट्य म्हणजे हडप यांचे जे विरोधक होते सूरज सामंत, या सूरज सामंत याचा 55 मतांनी पराभव केलाय अभय हडप यांनी. आणि या सूरज सामंत यांना जो पाठिंबा दिला होता तो पाठिंबा दिला होता भारताचा माजी कर्णधार दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकरने. आणि सचिन तेंडुलकरने पाठिंबा देऊनही सूरज सामंत याचा पराभव झालेला आहे. याचा अर्थ काय तोच मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आपले बरेचसे राजकारणी हे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आहेत आणि त्यामुळे राजकारणातले धडे हे मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळत असतात. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये जो क्रिकेटचा डाव आहे तो कसा सावरायचा आणि आपलं राजकारण कसं करायचं हे राजकीय नेत्यांना MCA मध्ये कळत असतं. आणि मनोहर जोशी हे गमतीनं असं म्हणायचे की मी राजकीय डाव कुठे शिकलो तर ते MCA मध्ये शिकलो. हेच राजकीय डाव अगदी 20-21 वर्षापूर्वी समजण्यासाठी शरद पवारांनी स्वतंत्र वेळ घेतला होता. म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये जायचा असा निर्णय झाल्यानंतर तो निर्णय त्यांनी झटपट जाहीर केला नव्हता. जवळपास या त्यावेळेला जी काय 300-325 मतं होती त्या 300-325 मतांचा खेळ काय आहे, कोण मतदान करतं, कोण मतदानाला येतं, त्या येतानाची त्याची मानसिकता काय असते, तिथले प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांवरची उत्तरं काय आहेत, याच्यासाठी जवळपास 4 महिन्यांचा वेळ हा शरद पवारांनी घेतलेला होता. आता शरद पवारांना जर एखाद्या प्रश्नाचा विचार करायला 4 महिने लागू शकतात तर दुसऱ्या तिसऱ्या कोणाची आपण चर्चा न केलेलीच बरी. इतकं मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही गुंतागुंतीची आहे. आणि त्यामुळे आता मागच्या वेळेला जेव्हा अजिंक्य नाईक हे MCA चे अध्यक्ष झाले होते त्यावेळेला अनेकांना असं वाटत होतं की आशिष शेलार यांचा पाठिंबा असलेले संजय नाईक हे निवडून येतील, पण तसं काही झालं नाही. म्हणजे अनेक दिग्गजांनी मदत करूनही संजय नाईक हे निवडून आले नाहीत आणि आशिष शेलार यांचा पराभव झाला. मी आशिष शेलार यांचाच पराभव झाला असं म्हणतो कारण तो पराभव त्यांनी मान्य केला होता. आता परिस्थिती कशी आहे, आता या सूरज सामंत यांना पाठिंबा सचिन तेंडुलकर यांनी दिला होता. खरं तर अभय हडप आणि सूरज सामंत यांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण काय, मुंबईचं क्रिकेटचा जो आत्मा आहे तो आहे मैदान क्रिकेट. मैदानांमधले खेळाडू, त्यांच्या समस्या, तिथले क्लब्स, त्यांचे पदाधिकारी आणि त्या मुंबईच्या क्रिकेटची एकूणच नियोजन, निगा या सगळ्या गोष्टींवर मुंबईचं क्रिकेट अवलंबून आहे. इथलं मग कॉलेज क्रिकेट असेल किंवा युनिव्हर्सिटी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, शाळांमधलं क्रिकेट असेल आणि मैदान मधलं क्रिकेटचं प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टींमध्ये मुंबई ही अद्भुत आहे. पण ही अद्भुत कोणामुळे, तर या क्लब सेक्रेटरीज, त्याचे पदाधिकारी, मुंबई क्रिकेटची रचना याच्यामुळे. गेल्या काही वर्षांमध्ये ही काही मंडळी आली की ज्यांनी राजकारणामध्ये खूप पैसे कमवले, वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये, ठेकेदारीमध्ये, वेगवेगळ्या जमिनींच्या व्यवहारामध्ये, आणि त्यांनी मुंबईमधले क्रिकेट क्लब खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. आणि मुंबईमध्ये असे श्रीमंत क्लब असणं किंवा श्रीमंत पदाधिकारी असणं ही काही नवी गोष्ट नाहीये. पण गेल्या काही काळामध्ये बडे खेळाडू किंवा मोठे आयडॉल्स हे या अशा पैसेवाल्यांच्या वाट्याला आणि नादाला लागले. आणि मग त्यातूनच अशा एखाद्या चुकीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहणं किंवा त्याचं फार मोठं योगदान नसताना त्याला डोक्यावर घेऊन नाचणं, या सगळ्या गोष्टी मुंबई क्रिकेटमध्ये सुरू झाल्या. अभय हडप किंवा सूरज सामंत यांची तुलना करण्याचा प्रश्नच नाही, कारण एक मैदानातला आहे आणि दुसरा लक्ष्मीपुत्र आहे. तर त्यामुळे लक्ष्मीपुत्रांची गरज आणि मदत
ही मुंबईच्या क्रिकेटला किती होईल किंवा किती व्हावी हा एक वेगळा प्रश्न आहे. आता सध्या मुंबई क्रिकेट बघा, आपण बऱ्याच वेळेला प्रदर्शनामध्ये जातो, तिथे मोठमोठे पेंटिंग्स ठेवलेले असतात आणि त्यातलं एखादं पेंटिंग आपल्याला आवडतं, आपण त्याच्याकडे अगदी निरखून बघतो, हरकून बघतो आणि तिथे कुठेतरी एक छोटासा टॅग आपल्याला लावलेला दिसतो. त्या टॅगवर लिहिलेलं असतं सोल्ड, म्हणजे हे विकलं गेलेलं आहे. असे अनेक संपूर्ण प्रदर्शन फिरल्यानंतर असे आपल्याला अनेक होर्डिंग्स किंवा अनेक कलाकृती या आपल्याला सोल्ड झालेल्या दिसतात. काही प्रदर्शनांमध्ये असं असतं, एक लाल रंगाची टिकली लावलेली असते किंवा पिवळ्या रंगाची टिकली लावलेली असते. जी लाल रंगाची टिकली लावलेली असते ती चित्र किंवा त्या कलाकृती या विकल्या गेलेल्या आहेत आणि पिवळ्या रंगाच्या टिकल्या लावलेल्या कलाकृती विकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत किंवा त्याची प्रक्रिया सुरू आहे. तर अशा लाल पिवळ्या टिकल्या लावलेल्या अनेक कलाकृती आपल्याला मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये बघायला मिळतात पदाधिकाऱ्यांच्या रूपाने, किंवा अनेक असे क्रिएशन्स आहेत की ज्यांच्यावर सोल्ड लिहिलेलं आहे. आता हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण काय, तर सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर ही आपली क्रिकेटची, मुंबईकरांच्या क्रिकेटची दैवत आहेत. कारण एकाने मुंबईच्या आणि देशाच्या क्रिकेटला व्यावसायिकतेचा पूर्ण जामानिमा पहिनवला. सुनील गावस्करांनी भारतीय क्रिकेटला व्यावसायिकता दिली, शिस्त दिली, एक नियोजनबद्ध कार्यक्रम दिला आणि निर्ढावलेल्या पदाधिकाऱ्यांबरोबर संघर्ष कसा करायचा हेही शिकवलं. तर सचिन तेंडुलकरने विक्रम कसे प्रस्थापित केले जातात आणि त्या विक्रमांच्या जोरावर एखादा खेळाडू कसा यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊ शकतो हे दाखवून दिलं. त्यामधली त्याची शिस्त, त्याचा क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि मुंबईबद्दलची आस्था, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्यामुळे इतक्या प्रचंड यशामुळे सचिन तेंडुलकर हा देवत्वाला पोचला. त्याचं देवत्व हे त्याच्या टीकाकारांनीही खाजगीमध्ये किंवा चार भिंतीच्या आत मान्य केलं. पण सचिन तेंडुलकर कडून एक गल्लत या सगळ्या प्रक्रियेमध्ये झाली, जी गावस्करांनी अगदी वयाच्या 75 पर्यंत अगदी कटाक्षाने पाळली. ते म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये असलेले जे काही गट तट, वाद विवाद, पदाधिकाऱ्यांचे कोंडाळी, याच्यामध्ये गावस्कर कधी अडकले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढणं किंवा एखाद्याला पाठिंबा देणं याच्या भानगडीत सुनील गावस्कर कधी गेले नाहीत. सुनील गावस्कर हे सचिन तेंडुलकरचे गुरु आहेत असं सचिनने स्वतःच आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्यांना बघतच तो शिकलाय हेही त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांच्याकडून एक शिकवण घ्यायला सचिन तेंडुलकर विसरला आणि त्यामुळेच या निवडणुकीमध्ये सचिन तेंडुलकर सारख्या देवत्वाला पोचलेल्या खेळाडूचं काहीसं हसं झालं असं खेदानं म्हणावं लागतं. कारण सूरज सामंत यांना त्यांनी दिलेली जी साथ होती किंवा त्यांना दिलेला जो पाठिंबा होता, त्यानंतर एक गोष्ट तिथे निवडणुकीच्या दिवशी बघायला मिळाली, ती म्हणजे या मतदानाला पहिल्यांदा मतदान कोणी करणार याच्याबद्दलही स्पर्धा सुरू झाली होती मित्र. म्हणजे इतके आपले लोक लक्ष्मीपुत्रांच्या प्रेमात आंधळे झाले होते. ते पहिलं मी मतदान करू का, पहिलं मी मतदान करू का, अशी स्पर्धा का लागली होती असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आपल्याला मुंबईच्या या क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात किंवा त्या मतदान केंद्रामध्ये बघायला मिळत होती. आता एकूण 337 सदस्यांनी मतदान केलेलं होतं आणि त्यापैकी 196 लोकांनी अभय हडप यांना मतदान केलं, तर 141 लोकांनी सूरज सामंत यांना मतदान केलं. 55 मतांनी पराभव झाला. हा पराभव सफाईदार पराभव आहे किंवा हा विजय सफाईदार आहे हे जरी इथे असलं तरी आता इथे बघा, असोसिएशनच्या अध्यक्षपदी एक क्रिकेटपटू आहे अजिंक्य नाईक. अजिंक्य नाईक हा कल्पेश कोळी खेळत मुंबईच्या क्रिकेटमध्ये, मुंबईच्या मैदानामध्ये खेळत मोठा झालेला असा हा पदाधिकारी आहे आणि तो अध्यक्ष झाला, याचा सगळ्यांनाच आनंद आहे. मुंबईचं क्रिकेट आता खऱ्या अर्थानं मैदान चळवळीतल्या मंडळींच्या हाती पुन्हा एकदा जायला लागलेलं आहे. हे काय आहे मित्र हो, तर हे पैसेवाल्यांनी, व्यापाऱ्यांनी, दलालांनी आणि सरकारी कार्यालयांमध्ये लॉबिंग करणाऱ्या लोकांनी जी मुंबईच्या क्रिकेट असोसिएशनला क्लब खरेदी विक्रीमधून जी सूज आणली होती, ती सूज ओसरताना दिसते आणि खरं खुरं क्रिकेट प्रेम हे आपल्याला नजीकच्या काळात बहरताना दिसेल. तर त्याचं श्रेय जर कोणाला जाणार असेल तर ते मुंबईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मुंबईच्या मैदानातल्या क्रिकेट पदाधिकाऱ्यांना जाईल किंवा जे या लाल मातीत शनिवार रविवार घाम गाळतात अशा लोकांना जाईल की जे दलाल, पैसेवाले, लँड माफिया, क्लब माफिया जे आहेत त्यांच्याकडे हे श्रेय जाणार नाही. हे श्रेय अजिंक्य नाईक किंवा अभय हडप यांच्यासारख्या
खेळाडू कार्यकर्ता असलेल्या मंडळींकडे जाईल, ही एक मुंबई क्रिकेटसाठी चांगली घटना आहे असं इथे आपल्याला नमूद करावं लागतं। अर्थात ही चांगली घटना नमूद करताना क्रिकेटच्या देवत्वाला पोचलेल्या सचिन तेंडुलकरचा जो निर्णय होता या असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उडी घेण्याचा किंवा एका पदाधिकाऱ्याच्या मागे किंवा एका ग्रुपच्या मागे उभा राहण्याचा, तो काहीसा खंतावणारा आहे किंवा चिंता वाढवणारा आहे। सचिन तेंडुलकर आजही आपल्यासाठी महान आहे हे आपण कोणीच नाकारणार नाही, पण सचिनने या बाबतीत जर गावस्करांचा आदर्श ठेवला तर ते मुंबईकरांसाठी अधिक अभिमानाचं आणि कौतुकाचंही ठरू शकेल। कारण आजही गावस्कर वयाच्या 76व्या वर्षी क्रिकेट खेळणाऱ्या, समजणाऱ्या आणि बोलणाऱ्या प्रत्येकाचे आयडॉल आहेत। सचिनने तसं प्रत्येकाचं आयडॉल वर्षानुवर्षे राहावं असं वाटणारा एक खूप मोठा क्रिकेट प्रेमी मुंबईत नव्हे तर देशभरात आहे। सचिनने त्या एवढ्या मोठ्या क्रिकेट प्रेमींच्या प्रेमाखातर तरी गावस्करांचा आदर्श पाळायला हवा असं राहून वाटतं, की जेणेकरून क्रिकेटच्या या देवाचं हसू होणार नाही। हीच येणाऱ्या भविष्यातली आपल्यासारख्या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या, बोलणाऱ्या आणि वाचणाऱ्या क्रिकेट प्रेमींची एक अपेक्षा आहे। इतकंच मांडतो आणि थांबतो। आपल्याला काय वाटतंय, सचिन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशन मधल्या या गटबाजीमध्ये सहभागी होणं किंवा एखाद्याला जाहीरपणे पाठिंबा देणं हे कितपत योग्य आहे? सचिनने पाठिंबा दिल्यानंतरही जर तो उमेदवार पडत असेल तर सचिनची जादू कमी झाली आहे की अशा लक्ष्मीपुत्रांना आता क्रिकेट पासून, प्रत्यक्ष क्रिकेट पासून लांब ठेवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे? आपल्याला काय वाटतं मित्र, आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तो व्हिडिओ घेऊन येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।